लढत आणि त्याकडे मात्र सगळ्यांचे लक्ष लागले। सुपर 6 साठी हा प्रवास असेल आणि उद्या बरोबर सकाळी 9:15 वाजता जनमान कामोटे आणि RMSK YCC सिद्धी प्रतिष्ठान मुरबी उद्या ए ग्रुपच्या मॅचेस आहेत। ग्रामीणचा सगळ्यात मोठा पोल उद्या तुम्हाला पाहायला मिळेल। कामोटे विरुद्ध मुरबी, दुसरा सामना दिघोडे विरुद्ध वाघविलीवाडा, तिसरा सामना चॅलेंजर पारगाव आकाश तारेकरचा, त्याच्या विरोधामध्ये निर्जा 11 नाबा आणि चौथा सामना मीत 11 भिंगारी आणि त्यांच्या विरुद्ध RV 11 चिंचपाडा पेंड योगेश पवारचा संघ तुम्हाला पाहायला मिळेल। तर उद्या ग्रामीण विभागामधील सगळ्यात मोठा पोल घेऊन आम्ही येतोय। बरोबर 9:15 वाजता कामोठे आणि मुरबी हे दोन्ही टीम्स रिपोर्ट करतील। 9:30 ला आपण सुरुवात करणार या स्पर्धेला, परंतु तुर्तास जाऊया आमच्या समवेत जोडले गेलेत सूरजजी हातमोडे, मराठीमधील एक ख्यातनाम समालोचक, आणि शेवटच्या मॅचसाठी ऐकणार होता आपण त्यांचा आवाज। क्वार्टर फायनलची ही मॅच आहे। वरचे ओळे आणि त्यांच्या विरोधामध्ये गावदेवी शिवशंभू आदई, एक मोठा सामना आणि पहिला गोलंदाज आहे तो शुभम शेळके। शुभमचा पहिलाच बॉल, यॉर्कर पद्धतीचा चेंडू। संगम घरत आणि विक्रम घरत ही आघाडीची जोडी मैदानामध्ये आली आहे। संगम पहिल्या मॅच मध्ये स्फोटक असा खेळ केला होता। विक्रमनं मागच्या मॅच मध्ये जबरदस्त बॅटिंग केली होती स्लॉग ओव्हर मध्ये आणि आपल्या संघाला जिंकवलं होतं। ती जोडी आता मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे। यावेळेला लोअर फुलटॉस बॉल बॅट वरती मिडल केलं आणि अक्षरशः फेकून दिलं लॉंग ऑनच्या डोक्यावरून। संगम 6 धावांच्या मदतीनं स्वतःचं खातं उघडतोय। चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय यावेळेस। आपण पाहिलं तर ॲडव्होकेट संगम घरत यांच्या पॅटमधून दणदणीत सुरुवात झाली। दोन्ही संघ पाहायला गेले तर मजबूत संघ आहेत। आदई संघांना आज दोन्ही सामने जर पाहिले तर मोठ्या धावसंख्येचा चेस करत सामने जिंकलेत आणि त्याचमुळे तिसऱ्या मॅच मध्ये सुद्धा आदई संघ चेस करणार आहे। संगमचा आणखीन एक दर्जेदार दमदार स्ट्रोक आणि लगातारचा दुसरा मोठा पटका येतो। या अगोदर आला होता षटकार, आता आलाय चौकार आणि वरचे ओळे संघाची दमदार अशी सुरुवात पाहायला मिळते। 10 धावा या धावफलकावरती लागल्या जात आहेत। शुभम शेळके ज्यानं या स्पर्धेमधली एक विकेट हॅट्रिक आज नोंदवली आहे, त्याच्या विरोधामध्ये आक्रमण केलं जातंय संगमच्या बॅटमधून। सर्कलचं रिस्ट्रिक्शन आहे, मर्यादा आहे, त्यामुळे कुठेतरी लॉंग ऑन आतमध्ये होता आणि त्याचमुळे मिडॉनच्या वरतून मात्र हा फटका संगम घराचा पाहायला मिळाला। पॉवर प्ले मध्ये फील्ड रेस्ट्रिक्शनचा पूर्णपणे फायदा उचलतोय, आक्रमण करतोय तो संगम। कोलवा टप्प्याचा बॉल फॉलो थ्रू मध्ये मिस केलाय, थोडासा नाखुश देखील पाहायला मिळतोय। त्याची बॉडी लँग्वेज पाहिली तर थोडासा निराश आहे, कारण ही मोठी विकेट मिळाली असती, एक गोल्डन विकेट मिळाला असता, तो मात्र मिस केलाय तो शुभमनं। आज चांगला खेळ राहिला दिवसभरामध्ये। आज विकेट हॅट्रिक सुद्धा त्यांना घेतले एक मॅच मध्ये आणि दोन्ही सामन्यांमध्ये खरं तर मॅन ऑफ द मॅचचा मानकरी राहिला हा खेळाडू। दोनही कठीण सामने याच खेळाडूंना जिंकवलेत। शुभम शेळके सध्याच्या घडीला गोलंदाजी मार्कवर। एक मोठी मॅच मैदानाच्या आतमध्ये, दोन मोठ्या संघांमधला संघर्ष आणि टिपिकल संगम घरत मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतो आहे। दर्जेदार स्ट्रोक, लेदर क्रिकेट खेळण्याचा फार अनुभव आहे आणि त्या अनुभवाचा पुरेपूर वापर करतोय। पॉवर प्ले मध्ये सुईमधून जसं आपण धागा ओवतो ना, त्या पद्धतीनं 2 क्षेत्ररक्षकांच्या मधून या बॉलला काढलं, गॅप शॉट पाहायला मिळाली आणि बाउंड्री आली ती संगमच्या बॅटमधून। लेदर क्रिकेटर म्हटलं की तुम्हाला टेक्स्टबुक स्टाईल फटके पाहायलाच मिळतात, अगदी पुस्तकी फटके तुम्हाला पाहायला मिळाला। कव्हर ड्राईव्ह, एक जबरदस्त फटका संगम घरच्या पॅटमधून सगळ्या क्रीडा रसिकांना एक वेगळी पर्वणी देत असताना सगळ्यांची मन जिंकतोय संगम। चांगली बॅटिंग, हा फुल टॉस, या वेळेला नजर लागली की काय झेल टिपला जातोय। बाळू त्या ठिकाणी आहे, मोठी विकेट सुशांत त्या ठिकाणी आहे, दर्जेदार झेल टिपतोय आणि शेवटच्या बॉल वरती ही मोठी विकेट जाते वरचे ओळे संघाची। मोठी सफलता, कारण चांगली बॅट लागली होती, फुल टॉस होता आणि आउट होण्याचा मी तर म्हणेन हा चेंडू नव्हताच मुळी आणि ते संगमला सुद्धा माहिती आहे, कारण सर्कलचं रिस्ट्रिक्शन आहे, कुठेही खेळता आला असता चेंडू।
फुल टॉस बॉल म्हटला परंतु मिस टायमिंग झाला आणि त्याचमुळे बहुमूल्य विकेट सध्याच्या घडीला जीएस घरत वरचेवळे संघानं गमावले. संगम घरत बाद. संगम बाद झालाय. संघाची धावसंख्या आहे ती 14. टीम हर्डल आता पाहायला मिळते स्क्रीनवरती. आदई संघ या विकेट नंतर चांगला कॉन्फिडन्स वाढलाय. एक चांगलं नवचैतन्य सगळ्या खेळाडूंच्या मध्ये निर्माण झालंय आणि नवीन बॅट्समन रोहित घरत आता मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. मानव शेळके फार चांगली गोलंदाजी केली आहे मानवनं. खरं तर 4-5व्या षटकासाठी या अगोदर मानवनं गोलंदाजी केली होती, परंतु आता सेकंड ओव्हरमध्ये त्याला गोलंदाजीसाठी आमंत्रित केलंय. फील्ड रेस्ट्रिक्शन आता हटवले गेलेत. क्षेत्ररक्षण आता विखुरलेलं पाहायला मिळतंय आणि अशा परिस्थितीमध्ये विक्रम घरत या फलंदाजाकडे सगळ्यांची नजर असेल. स्लॉग ओव्हरमध्ये मागच्या मॅचमध्ये काय दर्जेदार खेळ केला होता, त्याच्या फलंदाजीच्या जोरावरती वरचेवळे संघानं दुसरा विजय मिळवला होता. नॉन स्ट्रायकिंग एंडवरती रोहित आहे आणि मानव लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. टप्पा पडल्यानंतर अँगल होणारा चेंडू यष्टीरक्षकाच्या हातामध्ये डॉट बॉल. अटेम्प्टच केला नाहीये इकडे. खरं तर विक्रमनं हा चेंडू बट पाहिला मानवचा सोडून दिला होता. त्याचा अंदाज कदाचित चुकला असंच म्हणावं लागेल. आडवा बॅटनं हॉरिझॉन्टल बॅट शॉट सरळ जातोय सुशांतच्या हातामध्ये. एकच धाव मिळतीये. राकेशच्या हातामध्ये चांगली फिल्डिंग त्या ठिकाणी पाहायला मिळतीये. एका धावेच्या मदतीनं एकूण धावसंख्या होतीये ती 15. मानव चांगली गोलंदाजी करतोय. लेफ्ट हँडेड बॉलर ओव्हर द विकेटनं बॉलिंग करतोय. पॉवर प्लेच्या ओव्हर संपलेत. अशा परिस्थितीमध्ये फार चांगली सुरुवात करून दिली आहे ती मानवनं. या वेळेला बॅकफुटवरून कट केलंय. बॅकवर्ड पॉइंट मध्ये क्षेत्ररक्षण चांगलं पाहायला मिळतंय. एकच धाव या चेंडूवरती येते. एकूण धावसंख्या झाली आहे ती 15. दुसऱ्या ओव्हरमध्ये थोडंसं शांत क्रिकेट दीपक सर आपल्याला पाहायला मिळतंय. थोडंसं शांत ठेवलंय. अचूक टप्प्यावर गोलंदाजी करतोय मानव. आणि डावकुऱ्याची गोलंदाज जेव्हा गोलंदाजी करतात अँगल बनवून बॉलिंग करत असतात थोडंसं कठीण होतं उजव्या हाताच्या फलंदाजांसाठी. इकडे हलकासा ऑन साईडला बॉल वळवला होता. खराब क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पाहायला मिळते आणि तोपर्यंत मात्र रन्स मिळाल्या त्या 2. टीमची टोटल जाऊन पोहोचले ती 18वर. रनिंग बिटवीन द विकेट चांगली म्हणावी लागेल 2 फलंदाजांची. अगदी 38 सर्कलच्या जवळ चेंडू होता आणि त्या ठिकाणी 2 धावा त्याने घेण्याचा मानस सक्सेसफुल देखील ठरले. मानव चांगली बॉलिंग करतोय. 4 चेंडूंमध्ये मोठे फटके मारू देत नाहीये. आतापर्यंत सक्सेसफुल ठरलाय असं म्हणायला हरकत नाहीये. विक्रम मोठा फटका मारण्याचा प्रयत्न स्क्वेअर लेग मध्ये चेंडूला उडवलंय आणि या वेळेला पहिला टप्पा पडल्यानंतर चेंडू फरार होतोय. 4 धावा मिळत आहेत त्या विक्रमला आणि या 4 धावांच्या मदतीनं एकूण धावसंख्या होतीये ती 22. चांगला फटका. खरं तर लॉफ्टेड स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळाला. पॉपिंग क्रीजचा पुरेपूर वापर करतोय. लेफ्ट हँडेड बॉलर आहे. टप्पा पडल्यानंतर बॉल अँगल होतोय. अगदी डीप पर्यंत जातोय. शेवटपर्यंत जातोय आणि तदनंतर बॉलला तो कनेक्ट करतोय. चांगली रणनीती पाहायला मिळतीये ती विक्रमची. 4 चेंडूंमध्ये 7 धावा त्याच्या बॅटमधून आलेत. मानव एक चौकाराचा जरूर मार खाल्लाय परंतु कमबॅक त्याला आता करावं लागणार आहे. 22 धावा जीएस घरत वरचेवळे संघाच्या धावफलकावरती. सिटी एंड कडून ओव्हर द विकेटनं मानव पुढ्यात टाकलेला बॉल फॉलो थ्रू मध्ये स्वतः फील्ड करतोय. चांगली गोलंदाजी. इकॉनॉमिकल 4 ओव्हरची मॅच आहे. लिमिटेड ओव्हरचं हे क्रिकेट आहे आणि अशा परिस्थितीमध्ये बॅट्समनला पोषक वातावरण आहे. खेळपट्टी फलंदाजांना साथ देते दीपक सर. अशा परिस्थितीमध्ये केवळ 8 धावसंख्येचं षटक त्यांना हाताळलं आणि 2 ओव्हर नंतर 22 धावा आल्यात त्या जीएस घरत वरचेवळे संघाच्या धावफलकावर. चांगली बॉलिंग राहिले. 8 धावांचं षटक. कारण पहिल्या ओव्हरमध्ये 14 आल्या होत्या आणि त्याचा विचार केला तर नक्कीच किफायतशीर गोलंदाजी मात्र राहिले. कारण वरचेवळे संघाला विचार केला ना तर जास्तीत जास्त धावा उभाराव्या लागतील. कारण दोन्ही सामने बिग चेस केलाय तो आदई संघानं आणि त्यांच्या फलंदाजीतली क्षमता पाहिली तर मोठ्या धावा जेवढ्या उभा करता येतील तेवढं या सामन्यामध्ये महत्वाचं असेल. कारण इथे जिंकणारा संघ आज एक ट्रॉफी निश्चित करणार आहे.
किंजल ट्रॉफी, आदर्श ट्रॉफी, एक ट्रॉफी तो घेऊन जाणार आहे, रिकाम्या हाताने जाणार नाहीये. त्यामुळे या लढतीला मात्र विशेष महत्व सध्याच्या घडीला प्राप्त झालंय. नक्कीच दीपक सर, जिंकणारा संघ किमान एका चषकाचा हकदार या ठिकाणी ठरणार आहे. अन्यथा 365 दिवस पुन्हा या स्पर्धेची वाट पाहावी लागणार. आकाश शेळके एक चांगला गोलंदाज आहे, आज देखील दर्जेदार गोलंदाजी राहिली आहे. पहिलाच बॉल पाठीमागच्या बाजूला, क्षेत्ररक्षक चुकी करतोय आणि 4 धावा मिळत आहेत त्या फलंदाज विक्रमला. बऱ्याच वेळेला खरं जर पाहायला गेलं तर पाठीमागे मिस्टेक झाल्यात, कारण वेगानं बॉल ट्रॅव्हल होतो आणि शॉर्ट थर्डमॅन असेल, शॉर्ट फाईन लेग असेल, दोन्ही खेळाडूंना अगदी डोळ्यात तेल घालून तिकडे क्षेत्ररक्षण करावं लागते. कारण तिथून चेंडू निसटला ना, आउटफील्ड फास्ट आहे, थोडासा स्लोप आहे, वेगानं बॉल सरळ सीमारेषा गाठतो आणि त्याचमुळे पाठीमागच्या खास करून फिल्डर्सना विशेष त्या ठिकाणी प्रयत्न घ्यावे लागतात या मैदानावर. रोहित घरत त्या ठिकाणी चौकार मिळतोय, अगदी ग्लान्स पद्धतीचा फटका, मनगडाचा वापर केला, दिशा दिली आणि पाठीमागे एक बॅकअप देखील नाहीये, त्याचा फायदा होतोय तो वरच्या ओळे संघाला. राऊंड विकेटनं या वेळेला प्रहार, स्टँड अँड डिलिव्हर्ड. संध्याकाळी ऊर्जा निर्माण करणारा हा फटका, धावसंख्येला आकार देणारा हा फटका येतोय तो रोहित घरतच्या बॅटमधून. दर्जेदार खेळ मैदानाच्या आतमध्ये करतोय रोहित. या अगोदर चौकार, आता षटकार, प्रॉपर पुलचा फटका. जसा बॉल आला बॅट वरती घेतलं आणि 6 धावांची मोहरच लावली होती या चेंडूवरती. एकूण धावसंख्या होती ती 32. वरचे ओळे संघ एका चांगल्या पोझिशन मध्ये आणि दुसऱ्या बाजूने दीपक सर आपण विचार केला ना तर चेस मास्टर ठरलेला आहे, आज चेस करण्यामध्ये माहिर ठरलेला आहे तो हा गोलंदाजी करणारा गावदेवी शिवशंभू आदई संघ. 2 सामन्यामध्ये त्यांनी पहिल्या सामन्यामध्ये 70+ आणि दुसऱ्या सामन्यामध्ये 60+ धावांचा यशस्वी पाठलाग आज केलाय. चांगली बॅटिंग केली खास करून, तरी सुद्धा सुशांतचा पाहिजे तसा खेळ झालेला नाहीये. संघातील आणखीन एक मुख्य खेळाडू इकडे कट करण्याचा प्रयत्न, पंच इशारा करत असताना व्हाईट बॉलचा एक अतिरिक्त रन या ठिकाणी जोडली जाईल. धावसंख्येमध्ये धावसंख्या 1ने पुढे जाऊन पोहोचले ती 33. चांगल्या धाबा सध्याच्या घडीला वरच्या ओळे संघाच्या धावफलकावर. 4 ओव्हर्समध्ये निदान 50च्या आसपास जावं लागेल संध्याकाळच्या सत्राचा जर आपण विचार केला तर. निश्चित दोन्ही संघांमध्ये ती बॅटिंग लाईनअप आहे आणि या वेळेला स्टँड अँड डिलिव्हर्ड. काय दर्जेदार स्ट्रोक, हवाई हल्ला, गगनभेदी फटका आणि या षटकारानं 39 धावा धावफलकावरती. आकाश जसा आलाय ना तो गोलंदाजांचा कर्दनकाळ ठरताय, आल्यापासून अगदी तुटून पडलाय, जागेवरून तो स्ट्रोक मारतोय. हँड अँड आय कॉर्डिनेशन फार चांगलं आहे या खेळाडूचं दीपक सर. रोहित हिटमॅन आहे या टीमचं आणि त्याच्या बॅटमधून खूप सुंदर फटके सध्याच्या घडीला. यावेळेस खोलवर टप्प्याचा चेंडू स्ट्रेट टू द सुशांत, झेल टिपलाय, फलंदाज होईल बाद. मोठी सफलता यावेळेस मात्र आकाश शेळके प्राप्त करत असताना दाखवला इकडे तंबूचा रस्ता. रोहित घरतला 17 धाबा काढून तो येतोय मैदानाच्या बाहेर. मच निडेड ब्रेक थ्रू आता मिळालाय तो वरचे ओळे संघाचा. मोठी विकेट मिळाली आहे गोलंदाजी करणाऱ्या आदई संघाला, ज्या विकेटची खऱ्या अर्थानं गरज होती. जो फलंदाज गोलंदाजांचा कर्दनकाळ ठरत होता, डॉमिनेट करत होता, त्याला मात्र बाद केलंय. एकूण धावसंख्या झाली आहे ती 39. 39 रन स्कोरबोर्ड वरती. दुसऱ्या विकेटसाठी 25 धावांची पार्टनरशिप आपल्याला पाहायला मिळाली. 10 बॉलमध्ये 25 धावांची पार्टनरशिप. चांगली भागीदारी रचली गेली. आणखीन एक मोठा फटका मारण्याचा प्रयत्न त्या करावेच लागणार आहेत, कारण 4 ओव्हरची मॅच आहे आणि अधिकाधिक धावा काढण्याचा मानस प्रत्येक फलंदाजाचा असेल. पाहूया विक्रम घरत मागच्या सामन्याचा मान ऑफ द मॅचचा मानकरी खेळपट्टीवर आहे आणि त्याच्याकडून पुन्हा एकदा मोठ्या मॅच मध्ये मोठ्या धावा काढण्याचं दडपण सुद्धा असणार आहे. नवीन बॅटर मैदानामध्ये येतोय. सुमित चांगला बॉल होता, खोलवट टप्प्याचा खोदून काढलाय त्याला काऊ कॉर्नर रिजन कडे. दुसरा धावेचा प्रयत्न मात्र सहजतेने होईल. त्यामुळे चांगल्या चेंडूवर सुद्धा अशा पद्धतीने धावा येऊ शकतात आणि त्या काढाव्या लागतात. प्रत्येक वेळेला चौकार षटकारांची आतषबाजीच करणं योग्य असतं असं नाहीये, कारण सिंगल डबल्सला सुद्धा धावफलक सातत्यानं हलता ठेवता येतो आणि ते होणं गरजेचं आहे क्रिकेटमध्ये. चांगल्या चेंडूला चांगला सन्मान आणि खराब चेंडूवरती प्रहार
अशी रणनीती खरं तर अवलंबली आहे. हा यॉर्कर खोदून काढलाय. ज्या पद्धतीने दीपक सर आपण उल्लेख केला होता, चांगल्या चेंडूवरती देखील सिंगल डबल घेतल्या पाहिजेत आणि त्या घेताना दिसत आहेत वरच्या ओळे संघाचे फलंदाज. आकाशची महागडी गोलंदाजी पाहायला मिळाली. मोठी विकेट त्याला जरूर मिळाली आहे, परंतु 20 धावा त्याने खर्च केल्या. 3 ओव्हरचा खेळ संपलाय. 42 धावा धावफलकावरती. प्रतिषटक 14च्या ॲव्हरेजनं 14च्या सरासरीनं या धावा जमवल्या गेल्यात. विक्रम घरत 5 चेंडू ज्यानं फेस केलेत 7 वरती खेळतोय. खेळपट्टीवरती नॉन स्ट्रायकिंग एंडवरती पाहतोय. थोडासा दमलाय. मागच्या मॅचमध्ये देखील पहिल्या बॉलपासून शेवटच्या बॉलपर्यंत तो कंटिन्युअसली खेळपट्टीवरती रुळला होता. तदनंतर त्यानं फिल्डिंग देखील केली आणि आता देखील तो 18 चेंडू खेळपट्टीवरती उभा आहे. आणि दुसऱ्या बाजूला सुमित आज चांगला खेळ करावा लागणार आहे. क्वार्टर फायनलची मॅच आहे. किमान एका चषकाचा मानकरी ठरवणार कोण ठरणार हे ठरवणारा हा सामना आहे. फुलटॉस, वेगवान असा फुलटॉस मोठ्या फटक्यामध्ये कन्वर्ट करता आला नाहीये. एकच धाव मिळतीये. चांगली फिल्डिंग. राकेश शेळके तिसऱ्या पंचांकडे हा निर्णय रेफर करण्यात आलेला आहे. 24 लाईव्ह इव्हेंट विवेक पाटील, संदेश पाटील यांच्यानंतर विवेक पाटील संपूर्ण या टीमला लीड करतायत. नो बॉल आहे. अगदी आपण रिप्ले मध्ये देखील पाहिलं. वेस्ट राईटच्या अगदी खूप वरती बॅट्समननं कनेक्ट केलं आणि 1+1 2 धावा आल्या. यानंतर असेल तो फ्रीट. याच दरम्यान रायगडमधील एक नामवंत समालोचक रोशन पाटील तारा यांचं आगमन होतोय. मनपूर्वक त्यांचं आपण स्वागत करूया. चेंडू हवेमध्ये आहे. झेल या ठिकाणी टिपला जातोय, परंतु हा चेंडू होता फ्रीट. 2 धावा मिळत आहेत आणि या 2 धावांनंतर एकूण धावसंख्या होतीये 44. चांगल्या धावा आहेत सध्याच्या घडीला. अजून 8 धावा आल्या. 55च्या आसपास जो टोटल गेली. 4 ओव्हर्समध्ये खूप चांगलं टार्गेट इकडे सेट करण्याची संधी आली. ती FGS करत वरची ओळी या टीमला. गोलंदाज शॉट ऑफ लाईन होता. कुटप्पाचा बॉल पूल साठी गेला. इकडे शॉट फायनलिंगला झेल टाकलाय. बऱ्याच चुका आज मात्र होत असताना आपण पाहिल्या. क्षेत्ररक्षणामधल्या चुका बऱ्याचशा अंगलट येतात. इकडे जीवनदान मिळालं, एक रन सुद्धा मिळाली. या चुका कुठेतरी टाळल्या गेल्या पाहिजेत दीपक सर, कारण शेवटच्या क्षणाला या एक धावेची फार मोठी किंमत मोजावी लागते टार्गेटला चेस करत असताना. खोलवर टप्प्याचा बॉल पाठीमागच्या बाजूला. एकच धाव. आणि क्षेत्ररक्षण मी तर म्हणेन एक सर्वांनी चांगलं करणं गरजेचं अशासाठी आहे की फलंदाज प्रत्येक मॅच मध्येच यशस्वी होतील असं नाहीये. गोलंदाज सुद्धा प्रत्येक मॅच मध्ये चांगली बॉलिंग करतील असं नाहीये. परंतु एक चांगला क्षेत्ररक्षक त्याची गरज एवढी असते ना, त्यानं चांगलं क्षेत्ररक्षण केलंच पाहिजे प्रत्येक मॅच मध्ये. बाउन्सर होता. टप्पा पडल्यानंतर अतिरिक्त उसळ. इट्स अनप्लेबल डिलिव्हरी कॉल फ्रॉम अंपायर. व्हाईट बॉलचा इशारा येत असताना एक धाव अतिरिक्त स्वरूपामध्ये जोडली जाईल धाव फलकामध्ये आणि टोटल मूव्स टू 49. 49 धावा. आदिनाथ पाटील, विक्रम घरत त्याच्या समोर आहे. हे बॅटल खरं तर बघण्यासारखं असणार. फसलाय चेंडू हवेत. झेल टिपला जातोय आणि ही मोठी विकेट. बडी मछली जाल में जो फलंदाज खरं तर धोका होता आदई संघासाठी, तो स्वस्तामध्ये बाद झालाय. जास्त काही आता करू शकला नाही या मॅच मध्ये. विक्रम घरत एकच चौकार त्याच्या बॅटमधून आलाय आणि तो आता बाद होतोय. दर्जेदार झेल टिपला जातो यष्टांच्या पाठीमागे. अक्षय भगत फार चांगली विकेट किपिंग करत असताना 49 धावा धावफलकावरती. 3 बॅट्समन आतापर्यंत बाद झालेत. शेवटचे 2 चेंडू अजूनही शिल्लक आहे. अक्षय भगत आता मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय.
नाही, इकडे एखादा मोठा फटका आला तरी सुद्धा चांगली टोटल पाहायला मिळेल. प्रोजेक्टेड 53 वर दाखवते 49. 2 चेंडू शिल्लक आहेत, परंतु आदिनाथ पाटीलनं चांगली बॉलिंग केले. अचूक टप्पा आहे, वेग सुद्धा चांगला आहे, नियंत्रण चांगलं आहे गोलंदाजी मधलं. आणि त्याचमुळे 2 बॉल मध्ये ओळेकर हेच म्हणत असतील की निदान एक स्ट्रोक, निदान एखादी बाउंड्री तरी ही धावसंख्या मात्र पुढे लोटता येईल. आणि कदाचित कदाचित याच बॉलवरती मिळते की काय, वाईड बॉलचा इशारा. 5 धावा अतिरिक्त स्वरूपामध्ये यावेळेस मात्र मिळतील. वाईड बॉलचा पंजा, अशा स्वरूपामध्ये धावा येतील असं बिलकुल वाटलं नव्हतं, परंतु आदिनाथचा हा खराब चेंडू आपल्याला म्हणूया पाठीमागे सुद्धा स्टॉप करता आलेला नाही आणि त्याचमुळे हा बोनस मिळालाय तो एक्स्ट्राज मध्ये. दीपक सर, पहिल्या 2 मॅच मध्ये फार चांगली फिल्डिंग पाहिली होती आदई संघाची, परंतु आता मात्र थोडीशी खराब कामगिरी फिल्डिंग मध्ये आपल्याला पाहायला मिळाली, स्पेशली स्लॉग ओव्हर मध्ये. आणि आदिनाथ पाटील पहिल्या 4 बॉल मध्ये खूप चांगली बॉलिंग करत होता. प्रेशर खरं तर फलंदाजावर होतं, कारण नवीन येणारा फलंदाज खेळपट्टीवर होता. असं असताना वेगळंच प्रेशर गोलंदाजानं घेतलंय की काय. मागच्या 2 बॉल मध्ये 6 वाईड बॉलच्या स्वरूपामध्ये धावा येणं कितपत योग्य आहे? ही फार मोठी किंमत मोजावी लागणार. अक्षय भगतचा तडाखा शेवटच्या क्षणाला, निर्णायक क्षणाला ठोकतोय षटकार. आता 60 धावा धावफलकावरती, एक मोठी धावसंख्या उभी केली आहे वरचेवळे संघानं. फार मोठी धावसंख्या मी तर म्हणेन. 15च्या सरासरीनं आता मात्र जावं लागणार आहे. दुसऱ्या सत्रामध्ये आदय संघ जेव्हा मैदानामध्ये बॅटिंग करेल, परंतु 60 धावा 4 ओव्हर्स मध्ये एक चांगलं भरभक्कम धावसंख्या उभी राहिले. आणखीन एक चेंडू बाकी आहे आणि त्याच्यामध्ये सुद्धा एखादा धावा आल्या तर फार कठीण होऊ शकेल, कारण संध्याकाळच्या सत्रामध्ये तितकंही सोपं नसतं धावसंख्येचा चेस करणं. चला चेंडू द्या. एकसष्ट धावा, 61 रन स्कोरबोर्ड वरती. आणि प्रत्येक फलंदाजाचं कौतुक केलं पाहिजे वरचेवळे संघाच्या, कारण प्रत्येक फलंदाज मैदानामध्ये आल्यानंतर धावा जमवतोय, प्रेशर घेत नाहीये. 61 रन स्कोरबोर्ड वर. शेवटचा चेंडू, वाईड बॉल, विनाशिकाली विपरीत बुद्धी. खरं तर एक लांब लचक षटक देखील आपल्याला पाहायला मिळालंय, परंतु या षटकामध्ये अतिरिक्त स्वरूपाच्या धावा या जास्त प्रमाणामध्ये बहाल केल्या गेल्यात, बोनस दिला गेलाय. 4 बॉल मध्ये खूपच चांगली बॉलिंग केली होती या गोलंदाजानं. हाही चेंडू सोडून दिलाय. पंच पुन्हा एकदा वळालेत. डोकेदुखी ठरले. सुशांतचा चेहरा बरच काही सांगून जातोय. बाबा लिगल डिलिव्हरी टाक, आपल्याला बॅटिंग साठी जायचंय. संध्याकाळचं सत्र आहे, परंतु ज्या पद्धतीने षटक वाढवलंय ना आदिनाथ पाटील, आतापर्यंत या ओव्हर मधला जवळजवळ हा 4था वाईट बॉल. ओ यावेळेस डाऊन द ग्राउंड, व्हॉट अ शॉट, फॅन्टास्टिक फिनिश. अगदी ऑफ ड्राईव्हचा लाजवाब फटका लॉंग ऑफच्या वरतून. आणि चांगली गोलंदाजी करणारा आदिनाथ मात्र शेवटच्या 2 बॉल मध्ये सपाटून मार खाल्लाय आणि त्याचमुळे हा सामना आता मात्र कठीण होतोय आदई संघासाठी. शेवटच्या 2 बॉल मध्ये एवढ्या धावा दिल्यात आदिनाथ पाटील या गोलंदाजांना. मोजूया आपण शेवटच्या 2 बॉल मध्ये किती धावा आल्यात. 20 धावा शेवटच्या 2 बॉल मध्ये मोजल्यात या गोलंदाजानं. सामना चुकला कुठे गणित या सामन्याचं, तर इकडेच 2 बॉल मध्ये 20 धावा असं बिलकुल वाटलं नव्हतं. 2 सलग चेंडू टाकले असते, 2 षटकार खाल्ले असते तरी सुद्धा कुठेतरी परवडलं असतं, परंतु या अतिरिक्त स्वरूपामधल्या धावा मात्र थोड्याशा अंगलट येणार का. लगातार 2 सामने मोठ्या धावसंख्येचे चेस करणारा गावदेवी शिवशंभो आदई संघ पुन्हा एकदा तसाच काहीसा चेस पाहायला मिळेल का. परंतु मोमेंटम या मॅचचा मात्र शिफ्ट झालाय तो वरचेवळे संघाकडे. दर्जेदार खेळ शेवटच्या क्षणाला. अक्षय भगत आला, 2 चेंडू त्याच्या वाट्याला आले आणि 2 चेंडूंवरती 2 मोठे प्रहार. पहिलं सत्र संपलं, 69 धावा धावफलकावरती लागल्यात वरचेवळे संघाच्या धावफलकावरती. आणि दुसऱ्या सत्रामध्ये 4 ओव्हरमध्ये 70 धावसंख्येचं टार्गेट सेट केलंय. या स्पर्धेमध्ये आम्हाला आमंत्रित केलं समालोचनासाठी, त्याबद्दल स्पर्धेचे आयोजक
तेजसजी म्हात्रे, त्याचबरोबरीने आमचे मित्र दीपक पाटील सर यांचं देखील मनपूर्वक आभार. आणि दुसऱ्या सत्राला सुरुवात होईल. मायक्रोफोन वरती असतील दीपकजी पाटील सर. धन्यवाद. तर जाऊया आज ज्यांचा आवाज आपण सगळ्यांनीच ऐकला. मराठी भाषेमधील एक अप्रतिम समालोचक सूरजजी हातमोडे चौक यांचा सन्मान या ठिकाणी केला जाईल. मी विनंती करतोय या स्पर्धेचे आयोजक तेजसजी म्हात्रे यांना की आपण त्यांना सन्मानित करावं. मनपूर्वक आभार. आज वेळात वेळ काढून खरं तर या स्पर्धेसाठी आपण एक दिवस दिलात, तर त्यांचं करूया आपण या ठिकाणी सन्मान. सूरजजी हातमोडे यांचा सन्मान या ठिकाणी केला जातोय. आपण दिलेल्या सहकार्याबद्दल आपलं मनपूर्वक आभार. थँक्यू, थँक्यू सो मच. सत्तर धावांचं लक्ष या मॅच मध्ये आहे. मोठं टार्गेट सेट झालंय. सुरुवातीला 50-55च्या आसपास ही धावसंख्या जाईल असं सगळ्यांनाच वाटत होतं. मॅक्झिमम 55, परंतु कुठेतरी धावा जे वाढलेलं षटक आहे परंतु शेवटचं षटक आदिनाथ पाटीलचं 12 चेंडूंचं राहिलं. 2 ओव्हर्स त्याने टाकल्या, त्यामुळे एक्स्ट्रा धावा ऑब्व्हियसली होत्याच. कारण तुम्ही 6 चेंडू एक्स्ट्रा टाकताय तर प्रतिस्पर्धी टीमला त्याचा फायदा होणारच होता. आणि त्याचमुळे इकडे थोडंसं टेन्शन आहे, परंतु टेन्शन दूर सारावं लागेल. फॉरगेटिंग इज अन आर्ट इंग्लिशमध्ये प्रयोग आहे. झालं गेलं गंगेला मिळालं. आणि या उक्तीप्रमाणे नव्यानं आता मात्र कामाला सुरुवात करावी लागेल. आता पाठीमागे काय झालंय डुंकुनी पाहू नका, पुढे काय लिहून ठेवलंय, पुढे आपल्याला काय चांगलं करता येईल हे तुम्हाला इकडे करावं लागेल. राऊंड विकेटनं पहिलाच बॉल स्क्वेअर लेग अंपायरच्या बाजूला बॉलला काढलाय. जाईल डीप स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या दिशेनं. पहिलाच बॉलवर चौकार. दणदणीत सुरुवात झाली चौकारानं मात्र विकी मात्रे. परंतु सगळ्यांच्या नजरा आज सुशांतकडे असतील, कारण पहिल्या 2 सामन्यांमध्ये तो अपयशी ठरलाय. परंतु या मॅच मध्ये जर त्याची बॅट चालली तर 70 धावा जर चेस झाल्या तरी आश्चर्य वाटू देऊ नका, कारण तेवढी ताकद मात्र या फलंदाजाच्या मध्ये आहे. गोलंदाज तयार. संगमचा हा चेंडू यावेळेस मात्र लेग स्टंपच्या बाहेर. फाईट बॉलचा इशारा पंचांचा येत असताना एक अतिरिक्त रन. वरच्या वेळी संघाकडे गोलंदाजी चांगली आहे. सध्याच्या घडीला पाठबळ चांगलं मिळालंय त्यांना धावांचं. 70 धावा करायच्या संध्याकाळच्या सत्रामध्ये तितकंही सोपं नाहीये. परंतु पाहूया आज आदई संघानं अशक्य ते शक्य केलंय. कारण मागचा सामना आपण पाहिला तर 1 ओव्हर मध्ये 22 धावांची गरज असताना सुद्धा सामना जिंकला. त्याच्या अगोदर सुद्धा मोठा चेस 76 चा चेस 47 धावा ठोकत शुभम शेळकेनं मात्र तो चेस केला होता. यावेळेस ड्राईव्ह केलाय अगदी हलक्या हातानं लिफ्ट केलं होतं बॉलला लॉंग ऑन कडे. दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न मात्र होईल. 2 रन्स कंप्लीट. या 2 धाबांच्या बरोबरीनं टीमची टोटल मात्र पुढे सरकेल ती 7 या आकड्यावर. 24 लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून स्पर्धेचं लाईव्ह कव्हरेज, सुस्पष्ट पिक्चर क्वालिटी, साऊंड क्वालिटी तुमच्या मोबाईल स्क्रीनवर यूट्यूबवर जाऊन 24 लाईव्ह इव्हेंट सर्च करा, तुम्हाला हे मॅच लाईव्ह पाहता येईल. राऊंड विकेटनं हा चेंडू बॅक टू द बॉलर्स ड्राईव्ह यावेळेस फॉलो थ्रू मध्ये स्टॉप केलाय. कोणतीही धाव मिळणार नाहीये. डॉट बॉल. संगम घरत चांगलं कमबॅक करत असताना सध्याच्या घडीला, आणि त्याच्याकडून नेहमीच अपेक्षा असतात. या संघाचा की प्लेयर आहे संगम. अनेक स्पर्धांमध्ये लेदर क्रिकेट सुद्धा चांगला खेळतो. मग लॉयर्स क्रिकेट असेल त्यांच्या सुद्धा बऱ्याचशा मॅचेस होतात. वकील संघटनेच्या सुद्धा, कारण वकील आहेत पेशानं, आणि त्यामध्ये सुद्धा बऱ्याचशा स्पर्धांमध्ये त्यानं आतापर्यंत नैपुण्य मिळवलंय.
राऊंड विकेटनं हा चेंडू यावेळेस मात्र हलक्या हातानं स्ट्रिअर केलं होतं. पॉइंटकडे सिंगल मिळेल. एकच धाव. प्रत्येक षटकामध्ये आपण पाहिलं 70 धावा म्हटल्या तर 17.50 17.5च्या सरासरीनं मात्र जायचं आहे. पहिल्या ओव्हरमध्ये आतापर्यंत 8 धावा आल्यात. जाबेचा चेंडू इकडे मात्र शॉर्ट फायनलला स्टॉप केला जातो. डायरेक्ट हिटचा प्रयत्न आणि डायरेक्ट हिट इज ऑलवेज डेंजरस. यस इट इज बॅटर आउट. पहिला मोठा धक्का गावदेवी शिवशंभो आदई टीमला. विकी मात्र मैदानाच्या बाहेर. पहा संगमचा हा चेंडू राऊंड स्टम्प्सनं थोडासा पॅडला लागून चेंडू शॉर्ट फायनल कडे गेला होता. इकडे डायरेक्ट हिट बराच दूर राहिला. विकी एक धोकादायक धाव घेण्याचा प्रयत्न सुशांत शेळकेनं चालवला खरा, परंतु साथीदार विकीला मात्र मैदान सोडावं लागतंय. आणि मैदानाच्या आतमध्ये आज दिवसभर ज्या नावाची चर्चा होते, दोनही सामन्यांमध्ये आदई संघाला ज्यानं जिंकून दिलंय तो ज्युनियर केडी अर्थात शुभम शेळके मैदानामध्ये दाखल होत असताना पहिल्या मॅच मध्ये तर अर्धशतकाची सुद्धा संधी त्याला होती. 46 धाबांवर तो नॉट आउट होता आणि खरं तर एका धावेची गरज होती. चौकारानं जर सामना जिंकला असता, जिंकवता आला असता, परंतु त्यानं सिंगल घेऊन सगळ्यांचीच मनं जिंकली. संघाला महत्व दिलं त्यानं. 47 धाबांची खेळी पहिल्या मॅच मध्ये त्यानं दाखवली. दुसऱ्याही मॅच मध्ये एका षटकामध्ये 22 धाबांची गरज असताना लगातार 3 षटकारांचा खेळ त्यानं दाखवला. 8 धाबा धाव फलकावर आहेत. 19 बॉल मध्ये 62 धाबांची गरज आहे आणि जे काय करायचं ना आदईला ह्या 2 फलंदाजांनाच करावं लागेल याची जाणीव सुद्धा सगळ्यांनाच आहे. संगमचा हा चेंडू कटर गोलंदाजी तुम्हाला नेहमीच पाहायला मिळते संगमची, कारण फार मोठा रनअप नाहीये, परंतु लेग ब्रेक ऑफ ब्रेक सातत्यानं तो हाताळत असतो. इकडे पहिल्या ओव्हरमध्ये फक्त 8 धाबा आल्यात, 1 गडी बाद आणि 3 षटकांचा खेळ बाकी आहे. 3 ओव्हर्स मध्ये जिंकण्यासाठी 62 धाबांची आवश्यकता. आठ धावा धाव फलकावर आहेत. गोलंदाजी मार्क रोहित घरत येतोय. फुल टॉस आहे. सुशांतच्या बॅट मधून स्क्वेअर लेगच्या वरतून धमाका षटकार. आज या खेळाडूची बॅट बोललेली नव्हती, परंतु या मॅच मध्ये मात्र हा षटकार नक्कीच त्याच्यासाठी कॉन्फिडन्स वाढवणारा ठरेल. फुल टॉस होता सुशांत साठी आणि स्वागत केले गोलंदाज रोहित घरचं. षटकारांना टीमची टोटल जाऊन पोहोचले ती 14 या आकड्यावर. 14 on the board now. गावदेवी आदई need 56 runs from 17 balls. 17 चेंडू शिल्लक आहेत, 56 करायचे आहेत. यावेळेस मात्र फटका फसलाय, बॉल हवेमध्ये आणि संगम नाही करणार चुकी. या मॅचची सगळ्यात मोठी विकेट. सन्नाटा पसरलाय. आदई संघाच्या गोटामध्ये अस्वस्थता, चिंतेचं वातावरण. सुशांतला शांत केलंय आणि आता मात्र थोडंसं टेन्शन पाहायला मिळेल त्या आदई संघाच्या स्क्वॉड मध्ये, कारण सुशांत हा हिटर बॅटर मैदानाच्या बाहेर आलाय. चांगला झेल ॲडव्होकेट संगम घरचा. दुसरा धक्का गावदेवी शिवशंभो आदई संघाला 14 या धावसंख्येवर जिंकण्यासाठी 16 चेंडूंचा खेळ बाकी. 56 धाबांची गरज आहे. एक सामना या जोडीनं जिंकवला होता. शुभम शेळके आणि बाळू. प्रतिकेश, कारण शुभमची साथ मिळाली होती, परंतु त्याचबरोबरीनं 15 धावांची झटपट खेळी मात्र बाळूनं साकारली होती त्या मॅच मध्ये. त्यामुळे या जोडीनं एक सामना जिंकून दिलाय, परंतु सध्याच्या घडीला थोडंसं कठीण टार्गेट आहे.
असाध्य ते साध्य करिता सायास. असाध्य जरूर आहे परंतु ते साध्य करावं लागेल, प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागेल. सोळा चेंडू आणि 56 धावांची आवश्यकता. रोहित घरत. हो, यावेळेस बॅकफुटला जाऊन पूल केलाय. टायमिंग प्रॉपर नव्हतं. ऑन साइडला मिड विकेटला येतोय चेंडू. 1 रन मिळेल जरूर. सिंगल रन. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. पाहूया तिसऱ्याही मॅच मध्ये शुभम शेळकेची बॅट बोलणार का. 2 सामने तर जिंकवले. तिथपर्यंतचा प्रवास सुखकर केलाय तो गावदेवी शिवशंभो आदई या संघाचा या खेळाडूनं. परंतु या महत्वाच्या सामन्यामध्ये, कारण हा सामना जिंकला तर मात्र किंजल ट्रॉफी उंचावण्याची संधी तुम्हाला मिळणार आहे आणि त्याचमुळे दोन्ही संघासाठी फार महत्वाचा सामना. यावेळेस ऑन साइडला ड्राईव्ह मिड विकेटला. क्षेत्ररक्षक डीप मध्ये आहे. सुंदर क्षेत्ररक्षण. थांबवलंय बाळूला. एकच जाव त्या ठिकाणी मिळेल. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. हळूहळू हे लक्ष कठीण होत असताना स्कोर कार्ड वर लागल्या त्या 16 धाबा जिंकण्यासाठी. 14 चेंडूंचा खेळ. बाकी 54 धाबांची आवश्यकता. 54 नीडेड. पाहूया बाळू शेळके शुभम शेळके ही जोडी कुठपर्यंत हा सामना नेतोय. हे 2 चेंडू फार महत्वाचे आहेत. रन्स तुम्हाला या 2 चेंडूवर काढाव्याच लागतील. 8-10 धावा तरी याव्याच लागतील. ओ, फुल टॉस होता. इकडे मात्र रिव्हर्स खेळण्यासाठी गेला आणि बॅटला कड लागल्यानंतर सरळ यष्टीरक्षकाच्या दिशेनं झेल. वेगवान झेल होता परंतु निराश करतोय तो बाळू. आणखीन एक विकेट. आता मात्र अंतर थोडस कठीण होत असताना, अशक्य प्रयास होत असताना आपल्याला पाहायला मिळतो 13 चेंडूंचा खेळ. बाकी 54 धाबांची आवश्यकता. यश पाटील आलाय नवीन बॅटर. 13 बॉल मध्ये 54 धावांची आवश्यकता आहे. या ओव्हर मध्ये सुद्धा टिचून मारा पाहायला मिळाल्या. 8च धाबा आल्यात. ओ, द विकेट. हा बॉल ड्राईव्ह थ्रू द लॉंग ऑफ एरिया अँड टेकन. आणखीन एक धक्का मात्र बसेल गावदेवी शिवशंभो आदई या संघाला. 2 षटकांचा खेळ या ठिकाणी समाप्त झाला आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावर 16. तनयचा पहिलाच बॉल. यावेळेस मात्र बॅकफुटला जाऊन कट केलाय. स्वीप कव्हरला. क्षेत्ररक्षक डीप मध्ये. सिंगल मिळेल. संध्याकाळच्या सत्रामध्ये चेस करणं थोडंसं कठीणच असतं कारण मोठे फटके तेवढं येत नाहीयेत आणि त्याचमुळे इकडे अगोदरच मोठी धावसंख्या रचली गेले. दबाव आहे आणि प्रचंड ओझ्याखाली घुसपटलेली फलंदाजी. हुक केलाय. डीप बॅकवर्ड स्क्वेअरला क्षेत्ररक्षक तैनात आहे परंतु फटका मात्र फुकट गेलाय. फलंदाज होईल बाद. आणखीन एक धक्का. निम्मा संघ गारज झाला. अदईचा 5वा फलंदाज मैदानाच्या बाहेर. थोडासा एकतर्फी सामना आता मात्र वाटू लागलाय. नवीन फलंदाज मानव शेळके. शुभम एका बाजूला जरूर आहे परंतु जसे चेंडू कमी होतील तसा मात्र सामना दूर जाईल. 53 धावांची गरज आहे. इकडून मात्र
कठीण आता मात्र वाटायला लागले, त्यामुळे GS करत वरचे ओळे संघ आज मोठ्या विजयाकडे वाटचाल करत असताना सध्याच्या घडीला, आणि जर हा संघ जिंकला तर मात्र एक ट्रॉफी मात्र निश्चित करेल या स्पर्धेची. यावेळेचा हा चेंडू सुरळ विकेट किपरच्या दिशेमध्ये, डॉट बॉल निर्धाव चेंडूची सांगतात तन्मय भगत, उंच पुरासा गोलंदाज आहे, खांद्याचा वापर करतोय, चेंडूला उसळी देतोय. पाठीमागचा चेंडू आपण पाहिला असेल, हुक करण्यास प्रवृत्त केलं होतं फलंदाजाला. आणखीन एक लेंथ बॉल, टप्पा पडल्यानंतर सरळ विकेट किपरच्या दिशेनं डॉट बॉल निर्धाव चेंडूची सांगता. आता मात्र थोड्याशा उरल्या सुरल्या अशा संपुष्टात येत आहेत, अंतर प्रचंड वाढत राहिले, आणि त्याचमुळे संध्याकाळच्या सामन्यामध्ये संपूर्णपणे अधिराज्य गाजवत असताना वरचे ओळे संघ कट केलं. यावेळेस मात्र संधी जरूर आहे, बॅकवर्ड पॉइंटला उदय त्या ठिकाणी आहेत, कोणती चुकी नाही. आणखीन एक फलंदाज स्पर्धेच्या प्रवासाला. इकडे पाहूया फ्लाइंग स्लिप कडे, हा चेंडू हातामधून पडला खाली, आणखीन एक सफलता तनयला मिळाली असती. चांगले षटक मात्र राहिले, काय गोलंदाजी केले, टिचून मारा पाहायला मिळाला. या ओव्हरमध्ये बिलकुल धावा आलेल्या नाहीयेत. आपण पाहिलं तर 2 विकेट आणि 6 बॉल आणि जिंकण्यासाठी 53. सहा चेंडू आणि 53 धावांची आवश्यकता. शुभमचा हा फटका थोडासा उशिरानं येत असताना, परंतु आज मात्र त्याचा फॉर्म सांगतोय बरंच काही. एकटा खेळलाय आज आदई टीम साठी. षटकार विक्रमच्या पहिल्या चेंडूवर मात्र हा षटकार आलाय. पराभवाचं अंतर थोडस कमी करता जरूर येईल या षटकारानं. आणखीन एक मिड विकेट बाउंड्री लाईनच्या वरतून टोलवलाय. 2 लगातार षटकार. थोडस पाहायला गेलं तर हे फटके अगोदर यायला हवे होते, कुठेतरी सामना आटोक्यामध्ये राहिला असता. पहा आज मात्र प्रत्येक मॅच मध्ये त्याच्या बॅट मधून मात्र धावा आल्यात अदईसाठी. विक्रम पहिल्या 2 बॉल मध्ये 2 षटकार. पराभवाचं अंतर थोडंसं कमी करतो. 41 धावांची आवश्यकता आहे. पाहूया सामना कुठपर्यंत नेतोय शुभम शेके. 5 बॉल मध्ये 14 धावांचं योगदान आतापर्यंत दिलंय. चांगला फटका यावेळेस मात्र ड्राईव्ह केलाय थ्रू द एक्स्ट्रा कव्हर, क्षेत्ररक्षक डीप मध्ये शुभम शेके बाद. आणखीन एक फलंदाज बाद होत असताना शुभमचे शर्तीचे प्रयत्न मात्र संपलेत, आणि या सामन्यामध्ये फॉर्मॅलिटीज आता मात्र कंप्लीट करावी लागेल. औपचारिकता बाकी आहे. 29 या धावसंख्येवर 7वा धक्का लागलाय तो अदईला. 3 बॉल मध्ये 41 धावांची आवश्यकता. 41 रिक्वायर्ड, रिमेनिंग जस्ट ओनली 3 डिलिव्हरीज. हा मोमेंटम जो होता ना, तोच मी म्हणेन तिकडे शोल्डर डाऊन झाले होते जेव्हा शेवटच्या 2 बॉल मध्ये धावा आल्या होत्या. तिकडेच कुठेतरी खांदे गळले होते खरं तर अदई संघाचे, आणि कदाचित आम्ही या धावा चेस करू शकणार नाहीत हेच कुठेतरी मनामध्ये होतं, आणि त्याचमुळे हा रिझल्ट अशा पद्धतीनं येत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. कट करण्याचा प्रयत्न, आणखीन एक डॉट बॉल, निर्धाव चेंडू. फॉर्मॅलिटीज आमचे मॅच ऑफिशियल्स कंप्लीट करत असताना संतोष चौधरी सर, जीवन गावण सर त्या ठिकाणी आहेत. शेवटच्या 2 चेंडूचा खेळ बाकी, आणि
वरचेवळे संघ मोठ्या विजयाकडे वाटचाल करतोय. व्हाईट बॉल, एक अतिरिक्त रन. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. फक्त पराभवाचं अंतर कमी होईल. पराभव सध्याच्या घडीला अटळ आहे. गडद पराभवाच्या छायामध्ये शिवशंभो गावदेवी आदई हा संघ 2 बॉल मध्ये 40 धावांची गरज आहे. आणखीन एक डॉट बॉल विक्रम घरतचा. आणि आजच्या दिवसामधील आता मात्र शेवटचा चेंडू असेल तो विक्रम घरतचा. किंजल ट्रॉफी, आदर्श ट्रॉफी 2024 6व्या दिवशी शिवशंभो वरचेवळे संघ सुपर 6 साठी क्वालिफाय होतोय. वेल प्लेड. आज किंजल ट्रॉफी, आदर्श ट्रॉफी, एक ट्रॉफी मात्र वरचेवळे गावामध्ये जरूर जाईल. अभिनंदन शिवशंभो वरचेवळे. वेल प्लेड बॉईज, कॉंग्रॅच्युलेशन्स आणि हार्ड लक गावदेवी शिवशंभो आदई. अतिशय चांगला खेळ केला आज दिवसभरामध्ये. थोडा चुका मात्र जरूर झाल्या आणि म्हणूनच इकडे रजा घ्यावी लागेल आदई संघाला स्पर्धेमधून. परंतु पुढच्या स्पर्धांसाठी आम्ही मनापासून शुभेच्छा देतो. हा जो स्कोर कार्ड आणि GS घरत शिवशंभो वरचेवळे संघ किंजल ट्रॉफी, आदर्श ट्रॉफीच्या